नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 30 जून 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. कोणत्या देशाचा गार्डियन ऑफ द ब्ल्यू हॉरिझॉन हा सर्वोच्च पर्यावरणीय आणि नागरी सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला आहे? तर बघा, नुकताच हा सन्मान मिळालेला आहे. तर त्या देशाचं नाव आहे बघा सेशल्स. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर सेशल्स या देशाचा गार्डियन ऑफ द ब्ल्यू हॉरिझॉन हा पुरस्कार, हा सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे. तर चला बघूयात आपण. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्डियन ऑफ द ब्ल्यू हॉरिझॉन हा सर्वोच्च पर्यावरणीय आणि नागरी सन्मान सेशल्स या देशाने प्रदान केलेला आहे. आणि हा सन्मान जो आहे तो पर्यावरण संरक्षण, सागरी परिसंस्थेचे संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वाबद्दल दिला गेलेला आहे. तसेच बघा, सेशल्सच्या देशाची राजधानी आहे बघा, सेशल्सच्या देशाची राजधानी आहे बघा विक्टोरिया. सेशल्सचे चलन आहे सेशल्स रुपी. ओके. तर बघा, खंड आहे आफ्रिका. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता प्राप्त करणारा जगातील 5वा देश कोणता म्हणला आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचं उत्तर आहे बघा भारत. आपला भारत देश हा बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता प्राप्त करणारा जगामधील 5वा देश बनलेला आहे. लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. तर बघा, जून 2026मध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDOने बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण म्हणजेच बघा मल्टीलेयर बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टीम जी आहे याची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर भारत हा बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्राप्त करणारा जगातील 5वा देश बनलेला आहे. लक्षात ठेवा. तर बघा, यामुळे भारत, अमेरिका, रशिया, चीन, इस्रायल यांच्या विशेष गटामध्ये सामील झाला आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच 29 जून. तर दरवर्षी आपण 29 जून रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस हा साजरा करतो. तर चला बघूयात आपण. पी.सी. महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. आणि 2026ची थीम आहे बघा 75 इयर्स ऑफ नॅशनल सॅम्पल सर्वे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. 7वी मार्शल ऑफ द इयर फोर्स अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा 2026 कोठे आयोजित होणार आहे? तर बघा, त्या शहराचं नाव आहे बंगळुरू. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर चला बघूयात आपण. बघा, 7वी मार्शल ऑफ द इयर फोर्स अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा 2026 ही 23 जून ते 3 जुलै 2026 या दरम्यान एअरफोर्स स्टेशन जलहळ्ळी, बेंगळुरू, कर्नाटक येथे आयोजित करण्यात येत आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. प्रोजेक्ट हॉकाय कोणत्या पोलीस दलाने सुरू केले आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर डी म्हणजेच जम्मू काश्मीर पोलीस. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे बघा. या केंद्रशासित प्रदेशामधील पोलिसांनी प्रोजेक्ट हॉकाय हे सुरू केले आहे. तर चला बघूयात आपण. याचा उद्देश आहे बघा श्री अमरनाथजी यात्रा 2026 या दरम्यान सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी म्हणजे 24 तास तंत्रज्ञान आधारित निगराणी व्यवस्था उभारणे. यामध्ये ड्रोन, CCTV, चेहरा ओळख म्हणजेच FRS, स्नायपर पथके आणि उंच निरीक्षण चौक्या यांचा समावेश केलेला आहे. लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. संविधान हत्या दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा, दरवर्षी आपण 25 जून रोजी संविधान हत्या दिवस साजरा करतो. तर बघा, संविधान हत्या दिवस हा दरवर्षी आपण 25 जून रोजी साजरा करतो. आणि हा दिवस 1975मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या म्हणजेच इमर्जन्सीच्या स्मरणार्थ पाळला जातो. तर भारत सरकारने 2024मध्ये याबाबत अधिसूचना जारी केली होती. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. कॅट शार्क या गटातील एप्रिस्टुरस ड्रोना हा जीव कोणत्या समुद्रामध्ये सापडला आहे? तर बघा, अरबी समुद्रामध्ये हा जीव सापडलेला आहे. तर लक्षात ठेवा, नाव कॅट शार्क या गटामधील आहे आणि त्याचं नाव आहे एप्रिस्टुरस ड्रोना. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. कोणते बंदर भारतामध्ये शाश्वत सागरी विकासासाठी आदर्श बनले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण. तर लक्षात ठेवा.
चला बघूयात आपण याबद्दल. बघा, केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री व्ही.ओ. चिदंबरनार पोर्ट ऑथॉरिटी हे भारतामधील शाश्वत सागरी विकासाचे आदर्श बनलेले आहे. तर बघा, या बंदरामुळे कार्बन उत्सर्जनामध्ये मोठी घट झाली, अक्षय ऊर्जेचा व्यापक वापर झालेला आहे आणि हरित पायाभूत सुविधांमुळे हे बंदर आदर्श ठरलेले आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, इस्रोच्या लुनार लँडर या नवीन उष्णता प्रणालीचे कार्य भविष्यामध्ये किती काळ वाढू शकणार आहे? तर बघा, याचं उत्तर आहे 200 दिवस. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे बघा. तर चला बघूयात आपण याबद्दल. तर बघा, इस्रो आणि डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी यांनी संयुक्तपणे विकसित करत असलेल्या नवीन उष्णता म्हणजेच आर्टिफिशियल हीटिंग या प्रणालीमुळे भविष्यामधील चंद्र लँडरचे कार्य सुमारे 14 दिवसांवरून 200 दिवसापर्यंत वाढवू शकणार आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, कोणत्या राज्यपालाने एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तू आणि टाकण्यावर बंदी घालण्याचा आदेश जाहीर केलेला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे बघा, लडाख. तर ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर लडाखच्या राज्यपालाने एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तू आणि कचरा टाकण्यावर बंदी घालण्याचा आदेश जाहीर केलेला आहे. तर बघूयात आपण. बघा, जून 2026मध्ये विनय कुमार सक्सेना यांनी लडाखमध्ये एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिकवरती आणि वस्तूंवरती सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यावरती कडक बंदी घालण्याचा आदेश जारी केलेला आहे. तर लक्षात ठेवा. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचे 10 महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.